गोड कथा सांगा, भक्तांचे चरित्र सांगा. हे लोकांना पचेल. हे मोठे मोठे संस्कृतचे श्लोक नाही पचणार. हे तुम्ही दिवस रात्री घोकत बसले तरी लोक, तुम्ही बसा घोकत, लोक राहतील झोपत. तुम्ही त्यांच्या भाषेत सांगा. मग त्यानंतर जी कथेची रचना झाली ती आहे श्रीमद भागवत कथा. म्हणजे ही सामान्य नाही, चारी वेदांचा सार, 6 शास्त्रही यात. एवढा आहे महाराज. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न कुत्रचित. जे भागवतात आहे तेच इतर ग्रंथात आहे, आणि जे भागवतात नाही ते इतर कुठल्याच ग्रंथात नाही. आणखी एका उदाहरणानं, वेद हे एक वृक्ष आहे, कल्पवृक्ष समजा, विशाल वृक्ष. पण आता झाड कितीही मोठं असलं तरी फक्त ते सावली देण्याचं कार्य करेल. माणूस आवडीनं झाडापेक्षाही झाडाला लागलेलं फळ आवडीनं खाईल. त्या फळामध्ये बी आहे,